नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं विविध क्षेत्रातील पुढारी येतात, मोकळेपणाने बोलतात. पुढारी न्यूजकडून आपण त्यांना सरळ स्पष्ट प्रश्न विचारतो आणि त्याची बेधडक उत्तरं अपेक्षित असतात. आजचं ओपन फोरम मात्र काहीसं वेगळं आहे. मोकळेपणाच इथं गप्पा होणार आहेत. प्रश्नोत्तरांची सरबत्ती नसणार आहे. कुठेही वेगळं काहीतरी विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नसतो, तसा आजही नसणार. मात्र जे तुम्ही पाहणार आहात ते महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमान वाटावं असंच सारं काही आहे. म्हणजे पहा ना, शब्द सांधत वास्तव चित्र उभा करणारा शब्दांचा सौदागर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या तुळजापूरचे देविदास सौदागर. होय, साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठी असलेला युवा साहित्यिक पुरस्कार ज्यांना लाभला तेच उसवणकार देविदास सौदागर थेट तुळजापूरमधल्या त्यांच्या घरातून आपल्यासोबत आहेत. देविदासजी, पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. देविदासजी, अगदी मोकळेपणात गप्पा मारायच्यात आपल्याला. तुमच्या शेजारी तुम्ही ते पुस्तक ठेवलंय उसवण. आधी, सर्वात आधी हो, पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूजच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राला आपला अभिमान वाढवावा अशी कामगिरी आपण बजावली. जी साहित्यकृती शेजारी ठेवलेली आहे उसवण, देविदास सौदागर, त्यावरचं नाव इथूनही मला वाचता येतं आणि तीच मशीन शेजारी ठेवलेली आहे. सुरुवात आपण करूया. उसवण जी कादंबरी आहे ती जरा प्रेक्षकांना दाखवा, जवळ घेऊन दाखवा. अगदी मला ठाऊक आहे अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही कलाकृती आहे. मराठी भाषेसाठीचा युवा साहित्यिक पुरस्कार याच कादंबरीसाठी देविदास सौदागर यांना मिळालेला आहे. ही ती कादंबरी आहे की ज्या कादंबरीनं तुळजापूर, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र अवघ्या मराठी माणसाला देविदास सौदागर हे नाव कळलंच. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं एक टेलर काम करणारा आपला मराठी माणूस एवढी अभिमान वाटावी अशी साहित्यकृती घडवतो ते दिसतं. देविदासजी, पहिलाच प्रश्न आहे माझा. उसवण, त्यात विठू टेलर आहे, त्यात गंगा आहे. त्या दोघांची साधीसुधी गोष्ट तुमच्या तोंडून मला ऐकायची. ह्या कादंबरीचा नायक विठू आहे आणि त्याची बायको गंगा आणि त्यांची दोन अपत्य, दोन मुलं त्यांची, आणि एक छोटंसं गाव आहे. आणि त्या गावामध्ये त्याचं टेलरचं दुकान असतं. त्याचं दुकान त्याचं पोटपाणी चालेल इतकं चालत असतं. वडिलांच्या काळामध्ये त्यांनी त्या दुकानावर शेती वगैरे सुद्धा खरेदी केलेली असते. पण वडिलांच्या नंतर, म्हणजे काही कालावधीनंतर, त्यांच्या हयातीनंतर जेव्हा विठू कारभार हातात घेतो दुकानचा, त्या काळामध्ये धंदा कमी होत जातो. म्हणजे गावात पूर्वी एसट्या नसायच्या, आता एसट्या वाढल्या. नंतरच्या काळात मोबाईल वाढले, इंटरनेट वाढलं. तालुक्याला जाऊन लोक कपडे खरेदी करणे, रेडीमेड कपडे शहरात जाऊन घेऊन येणे, यामुळे त्याचा जो धंदा आहे तो कमी कमी होत जातो. नंतरच्या काळामध्ये रेडीमेड कपड्यांची इतकी चलती वाढत जाते की त्याच्यानंतर एकूणच पोटपाणी भागणं मुश्किल होऊन जातं. त्याला उपासमारीचे दिवस बघावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यात दोन्ही लेकरं जरी लहान असली तरी ती काहीशी समजदार असतात. त्यांना आईवडिलांचे किंवा विशेषतः वडिलांचे जे दिवस बघून ते हुशार होतात किंवा वेळेआधीच समजदार होतात असं म्हणता येईल. आणि पत्नी गंगाबद्दल बोलायचं झालं तर ती विठूच्या मामाची मुलगी आहे. एक प्रकारे त्यांचा प्रेमविवाह म्हणता येईल. आणि ती त्याला पहिल्यापासूनच समजून घेत आलेली आहे. त्या कादंबरीमध्ये असेही चित्रण आहेत की पावसाळ्या दिवसामध्ये जेव्हा त्याच्या हाताला काम नसतं तेव्हा त्याची बायको 4 घरं जाऊन जोगवा मागून आणून जे पीठ येतं त्या पिठापासून त्याच्या भाकरी बनवते आणि त्याच्यावर ते दिवस पुढं ढकलत राहतात. कारण इतरांनी काही मदत दिली तरी ती कितीशी पुरणारी असते. असे काही गरिबीचे चटके भोगलेलेही प्रसंग त्याच्यामध्ये आहेत. किंवा मुलीच्या सहलीला पैसे नसणं, असे प्रसंग आहेत. आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची गोष्ट सांगत पुढे जाऊन कपड्यांची चलती वाढल्याने त्याचं दुकान बंद होईपर्यंतचा हा प्रवास आहे.
ही एक साधीसुधी गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर विठू टेलर आणि गंगाची एक प्रकारची लग्न जरी ठरवून असलं तरीसुद्धा प्रेम कहाणीसुद्धा आहे, तुम्ही ती मांडत आहात. त्याचबरोबर एक मोठा आशयसुद्धा आहे त्यात, तो आहे बदलत्या गावगाड्याचा. त्याबद्दल थोडक्यात सांगा की कसा तो गावगाडा बदलतो. तुम्ही एक उल्लेख केला होता की एस टी नव्हती, एस टी आली, पुढे जे काही गावगाडा बदलत गेला. रेडीमेड कपड्यांचा काळ आला हो. रेडीमेड कपड्यांनं टेलरमेड कपड्यांची मात्र बाजारपेठच संपवत नेलेली आहे. तुम्हीसुद्धा आता त्रास भोगत असाल. खरं तर नेमकं तो गावगाडा कसा बदलत गेला त्याचीही त्यात गोष्ट आहे, तीही सांगा. त्या गोष्टीतच ती गोष्ट आहे. हो हो. पूर्वी जेव्हा त्याचे वडील दुकान चालवत होते तेव्हा मूळ गावगाडा चांगला जोमात होता आणि त्या काळामध्ये त्यांना पैसे तर भेटायचेच लोकांकडून, पण इतरही काही गोष्टी भेटायच्या. तर त्या म्हणजे जवारी वगैरे असेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा चांगला थोडाफार मान असेल. पण नंतरच्या काळामध्ये हे कमी कमी होत गेल्यानंतर त्याला त्याची बहिणीचे लग्न वगैरे केल्यानंतर त्याला त्याची शेती विकावं लागणं, त्याचे बैल विकावं लागणं, त्याचं जेवढं कृषीधन होतं ते सगळं विकावं लागणं. इतकंच काय की नंतर कधीतरी पैसे आले तर आपण घर बांधूया, आता आत्ताच काय म्हणजे गडबड आहे ह्या नादात त्याचं घरही बांधायचं राहून जातं. आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्याला फक्त पोट भागवणे एवढ्या एका ध्येयापर्यंत तो येऊन थांबतो आणि तेही त्याला अवघड होत चालतं दिवसेंदिवस. आणि एस टी गावात येणं, गावापर्यंत रोड होणं, हा विकास झाला खरा, पण गावातली लोक शहर बघायला गेली आणि गावातल्या गोष्टी गावात राहिल्या आणि शहरातल्या गोष्टी गावात आल्या. ह्याच्यामध्ये काहीतरी कुठल्या तरी गोष्टी संपत चालल्या, कुठल्या तरी गोष्टी वाढत चालल्या. एक प्रकारे हा बदलाचा नव्या जुन्याचा संघर्ष आणि एकूण संक्रमण काळ म्हणता येईल, किंवा पारंपरिक व्यवसाय आणि नवीन येणारे व्यवसाय असं काहीतरी. त्या काळामध्ये जुनं पारंपरिक शिवणकाम हे कमी कमी होत चाललं, किंबहुना बंद पडत चाललं पूर्णतः. असा त्याचा एकूण गावगाड्यावर परिणाम दिसतो. देवीदास, म्हणजे कुठंतरी विठू पवार टेलरमध्ये मला असं वाटतं तुम्ही स्वतःलाही पाहता, कारण नेमका काळ जो आहे तो म्हणजे तुम्ही साहित्यसेवक, तुम्ही जी उपासना करता, जे काही पूर्वी कवितांमधून मांडत होता, पुढे कादंबरीचा फॉर्म स्वीकारलात आणि पहिलीच कादंबरी दणक्यात आली आहे, दणक्यात वाजली आहे, सर्व साहित्य रसिकांना ती आपलीशी करणारी ठरलेली आहे. परंतु ते जे कॅरेक्टर आहे, ती जी व्यक्तिरेखा आहे विठू टेलरची, त्यात देवीदास आहेत, त्यांचे अनुभव आहेत, वास्तवाचे दाहक चटके आहेत, बदलणारा गावगाडा आहे. आजही रेडीमेडचं मी म्हणालो तसं ब्रँडेड कपड्यांची चलती आणि टेलरमेडचा खूपच दुष्काळ पडू लागला आहे त्यांच्याकडे ग्राहकांचा. ते सारं वास्तव त्यात आलेलं आहे. त्या विठू टेलरमध्ये तुम्ही देवीदास स्वतःला पाहताय? निश्चित. माझे त्याच्यात जिवंत अनुभव असल्याने, माझ्या वडिलांचे माझे जिवंत अनुभव असल्याने, कारण वडिलांची पूर्ण हयात टेलर कामातच गेलेली. नंतरच्या काळात माझं MA इतिहास शिक्षण झालं, पण नोकरीची काय आश्वासक परिस्थिती राहिलेली नाही. आणि माझं 10वी नंतर ITI झाला. पुण्याला कामाच्या शोधात गेलो आणि भोसरीच्या त्या चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मला फार काय लागलं नाही, पण गाडीनं उडवलं आणि मी बाजूला झालो. तर तो तसाचा तसा अपघाताचा प्रसंग त्या कादंबरीमध्ये आहे. कादंबरी ही पट उभा करत असताना त्याच्यामध्ये जे लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकूण अनुभव, आपला स्वअनुभव. तर त्याच्यात माझे सगळे जिवंत अनुभव त्या कादंबरीत उतरलेले आहेत. वडिलांच्या जीवनातील, माझ्या जीवनातील सगळे अनुभव त्यात उतरलेले आहेत. आणि एक प्रकारे ती माझी ही गोष्ट आहे आणि ती मला सांगावी वाटली. म्हणजे देवीदास, एक कॅरेक्टर आहे त्यात, एक व्यक्तिरेखा भीमा पवार सावकाराची. खूप छळतो तो अख्ख्या गावालाच खरं तर, परंतु त्यातही विठूचे जे अनुभव आहेत त्यातले, की ज्या पद्धतीनं भीमा सावकाराचं, असा कोणता तरी शोषक असा सावकार आपल्याही जीवनात अवतीभोवती असतो. विशेषतः ज्या प्रतिकूलतेतून आपल्यासारखी माणसं पुढे जात असतात ना, आणि तरीही आपला मार्ग सोडत नसतात, त्यावेळी तर जरा जास्तच. असा कोणता अनुभव तुम्हाला आलेला आहे?
हो, निश्चितच. जेव्हा तुम्ही एक प्रकारे पोट भरण्यासाठीच हातबला असतात, त्या काळामध्ये तुमच्याकडे माच करावं किंवा दमदाटी करावं असं काही उरतच नाही. तुम्ही सरळ मार्गी जीवन जगण्यासाठी तयारच असता किंवा ते तुमच्या स्वभावातच असतं. पण तुमचं सरळ जगणं हे इतरांचं सुद्धा खाद्य असू शकतं. जे आडमुठे वागणारे लोक असते ते सरळ मार्गी वागणाऱ्या लोकाला चिरडूनच त्यांची दिनचर्या भागवत असते. म्हणजे एखाद्याकडून काम करून घ्यायचं, त्याचे पैसे निम्मे द्यायचे, काम खराब झालं आहे म्हणायचं किंवा काम बिघडलं आहेच म्हणायचं किंवा हे कापड नव्हतं शिवायला दिलेलं, दुसरंच होतं, ह्या कापडात शिवलं म्हणायचं. म्हणजे चुका तुमचे पैसे बुडवायचे हे निश्चित ठरलेलं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं द्यायची. आणि कादंबरीमध्ये जरी एक पात्र दाखवलेलं असेल की भीमा पवार असं सावकाराचं, त्या सावकार दाखवण्याचं कारण त्याला त्याच्या पैशाचा माज त्यातून चित्रित करायचा आहे. आणि पैसे असल्यामुळं तो कसं हाडामासांच्या माणसाला क्षुल्लक समजत चालतो हे त्याच्यातून चित्रित करायचं आहे. आणि साधी माणसं कशी त्या पुढं हातबल होत जातात. खुद्द ज्याला आपण गाव पातळीवरचं राजकारणी नेतेसुद्धा म्हणता येईल, ते नेतेसुद्धा किती जनतेचा कैवार घेऊन जरी निवडणुकीत भाषणात बोलत असतील तरी हेच सावकार त्यांचे मित्र असतात. हे वारंवार बघायला मिळणारं चित्र आहे. तेही ह्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या तथाकथित लोकशाहीचा सामान्य माणसाला काहीच उपयोग होत नाही. लोकांसाठी लोकशाही असते, पण तिचा सामान्य माणसांना काहीच उपयोग होत नाही. खरं तर अनेक अनुभव तुम्ही उसवनमध्ये मांडलेले आहेत. म्हणजे ती उसवन आहे सामान्यांच्या जीवनाची, की सांधलेलं जीवन कसं उसवतं ते मांडणारी. देविदास, तुमचे काही अनुभव, म्हणजे एकीकडे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणारे देविदास सौदागर, माझ्यासारख्या मराठी सामान्य साहित्य रसिकांना ज्यांचा अभिमान वाटतो ते देविदास सौदागर. आणि आत्ता तुम्ही जिथं बसला आहात ते आपलं घर, आपली ती मशीन शिलाई कामाची. म्हणजे प्रेक्षकांना हे माहीत असेलच की देविदास सौदागर स्वतःच्या उपजीविकेसाठी टेलर काम करतात. आत्तापर्यंत त्याच्यावरच संपूर्णपणे ते आपलं जीवन जगत होते. आताही त्यांचा संघर्ष काही संपलेला नाही आहे. तुम्हाला मला अभिमान वाटावा असा हा माणूस. खरं तर अशा माणसांना, या मराठी नररत्नांना सरकारनं जपलं पाहिजे, यांचा सन्मान केला पाहिजे. इकडे तिकडे खोके ओके सर्व काही वाटत फिरणाऱ्या सरकारनं इथं काहीतरी लक्ष दिलं पाहिजे असे देविदास सौदागर आहेत. देविदास, कधी असं घडलंय की काही पुरस्कार याआधी तुम्हाला मिळाले, साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य क्षेत्रातला अभिमान वाटावा असा मोठा पुरस्कार, मात्र त्याआधी एक साहित्यिक म्हणून आपल्या गावातला माणूस, आपल्या तालुक्यातला माणूस, तुळजापूरला अभिमान वाटावा असा आपला देविदास, सोलापूरला अभिमान वाटावा असा आपला देविदास, जेव्हा इतर पुरस्कार मिळाले असतील तुम्हाला नक्कीच अभिनंदनाचे माझ्यासारखे सामान्य साहित्य रसिक फोन करत असतील, त्यावेळी काय प्रतिक्रिया असायची हो? तुम्ही टेलर आहे याचा काही तिकडं परिणाम व्हायचा? हां, म्हणजे लिखाण मी करत होतो अनेक वर्ष झाली करतोय. म्हणजे जवळपास 12वी झाल्यानंतरच्या काळापासून लिखाण करतोय आणि दीर्घ लिखाण अलीकडच्या 2018-19च्या काळापासून सुरू झालं. विशेषतः ही पहिलीच कादंबरी. आपण जिथं लिहितो त्या समाजामध्ये आज आपण ह्या टप्प्यावर उभे आहोत की पुस्तकांचं PDF रूपांतर होईल, कागदांची पुस्तकं संपून जातील आणि वाचन संस्कृती पूर्णपणे बंद होते की काय. आणि ह्या टप्प्यावर उभा असताना आपल्याकडचा एखादा माणूस काहीतरी चांगलं लिहितो, बोलतो, याचं कोणाला काही कौतुक नाही. आणि तसं कोणापाशी खंत मांडली तर लोक म्हणणार जिथं पिकतं तिथं विकत नसतं, असं म्हणून ती वेळ मारून लिहिली जाते. मग आपण काय प्रयत्न करतो, आपण लिहिलेलं लिखाण निदान वृत्तपत्राला, एखाद्या मासिकाला पाठवूयात. चांगलं मासिक आहे, चांगलं दैनिक आहे, त्यात तिथं छापून आलं तर 4 लोकांना ती वाचायला जाईल, आपल्यालाही आपली रचना छापून आल्याचा आनंद होईल. तर जेव्हा समोरून फोन येतात सामान्य लोकांचे, तेव्हा जे शेतकरी वर्गातील असतील, सामान्य वर्गातील असतील, ते आनंदाने फोन करतात, कविता आवडली वगैरे, कथा आवडली. पण काही माणसं फोनवर बोलत असताना अचानक जेव्हा त्यांना सांगतो की बाबा मी टेलर काम करतो, तर त्यांना काहीतरी धक्का बसतो. म्हणजे
टेलर काम करणारा माणूस कसा लिहू शकतो, किंवा मग तुम्ही टेलर काम करता तर लिहिता कधी, असं काहीतरी बोलतात, 2-3 वाक्य बोलून पुन्हा फोन कट होतो. त्याच्यामुळं श्रमप्रतिष्ठा नावाची गोष्ट किंवा लिखाण कुठूनही येऊ शकतं हे समजून घेण्याची प्रगल्भता अजून आपल्याकडे नाही असं वाटतं. आणि वाचनासाठी वाचन वाढलं पाहिजे लोकांचं, ह्याच्यासाठी म्हणून किंवा आपण काही 4 गोष्टी लिहिलेल्या चांगल्या आहेत त्याच्यातनं समाजात बदल व्हावा म्हणून जे आपण एखाद्या दैनिकाला किंवा मासिकाला पाठवलेलं असतं, त्याच्या मूळ हेतूला अशा काही दुःखद किंवा कळ देणाऱ्या घटनांमुळं खच्चीकरण होत चालतं. पण ते मागं टाकून लिहित राहण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणजे देवीदास, तुम्हाला जे अनुभव आहेत ना, हे दाहक अनुभव, म्हणजे मला आठवतं की परभणीचे संतोष नारायणकर आहेत, रिक्षा चालवतात ते. तसंच रंगकाम करणारे संभाजीनगरचे सुनील उबाळे, हे दोघंही रंगकाम करतात, रिक्षा चालवतात. मात्र तरीसुद्धा त्यांच्या साहित्यकृती मोठ्या मोठ्या साहित्यिकांना लाजवाव्या अशाच आहेत देवीदास. जसं अभिमान वाटावा असं उसवनकार म्हणून मी तुमचा उल्लेख करतो, तसेच ते हे नेहमीचे अनुभव आहेत. कुठंतरी असं वाटतं का की ज्या लोकशाहीचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, त्या लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्या डोक्यावर सत्तेवरून बसतात त्या सत्ताधाऱ्यांनी, समाजातील इतर प्रस्थापितांनी, साहित्यकार, इतर कलाकार, कलाकृती जे जे घडवतात ती सर्व सृजनशील माणसं, यांची खास काळजी घेतली पाहिजे, कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. देवीदास, अण्णाभाऊ साठेंनी जी लोकशाहीची व्याख्या केली होती किंवा भगतसिंगांना म्हणलं होतं की मला जी लोकशाही अभिप्रेत आहे ती वेगळीच आहे, मला हे लोक घालून पुन्हा दुसरे शोषण करणारे बसवायचे नाहीत. किंवा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. ही जी लोकशाहीच्या नावाखाली निवडणुका होतात, तेच लोक निवडून येतात, तेच लोक मोठे होतात आणि त्यांच्या विरोधात बोलणारे लोकांचे आवाज बंद केले जातात. आणि सामान्य जनता तर काय, ते एका भाकरीचा चंद्र बघण्यासाठी आसुसलेली, त्यांना इतर काय, माझ्यासारख्या माणसाला इतर असं मशीन बाहेर डोकं काढून काय करावं एवढी सुद्धा उसंत नसते. कारण तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जरी गेलात, मी कवी संमेलनाला सुद्धा जात नाही कुठल्या, मला भरपूर आमंत्रणं येतात. मला पुरस्कारासाठी काही आमंत्रणं आली होती की या आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो आहे आमच्या गावातला वगैरे. मी म्हणलं काही तिकीट खर्चाचे पैसे वगैरे देणार आहात का, तर ते म्हणले नाही, पुरस्कार देतो हेच मोठी गोष्ट. मी म्हणलं माझा 2 दिवसाचा रोजगार बुडवून आणि वरून 1000-1500 रुपये खर्चून मी पुरस्कार घेऊन जेव्हा घरी येईन, तेव्हा घरचे जेव्हा चूल पेटण्याचे प्रश्न असतील तेव्हा त्यांना मी काय उत्तर देऊ. त्याच्यामुळं लोकशाही म्हणत असताना कुठली चांगली लोकशाही आपल्याकडे राबवलीच जात नाही, पूर्वीपासूनच राबवली जात नाही आणि आजही तर ती परिस्थिती भयान होत चाललेली आहे. भयान अशीच परिस्थिती तुम्ही मांडतात. म्हणजे काही अनुभव पुन्हा एकदा त्याच याच्यावर मी जातो की साहित्याची सेवा करताना आधी कवितेचा फॉर्म, त्यानंतर आता व्यापक असा मोठा कॅनव्हास, मोठा फॉर्म कादंबरीचा. का असं झालं? जी कुठंतरी असं आहे का की मनाची जी घुसबट परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा दाहक अनुभवांमुळे सातत्याने जे येत असतात, त्यातून जी घुसमट होते ती मांडण्यासाठी खरं तर अनेक जण असं सांगतात, माझे कवी मित्र मैत्रिणी, की कविता कमी शब्दांमध्ये मात्र जास्त प्रभावीरित्या कमी वेळेत मांडता येतं असा एक प्रभावशाली फॉर्म आहे. तुम्ही कवी, आधीचे तुमचे काव्यसंग्रहसुद्धा गाजलेत. आता ही कादंबरी हा फॉर्म तसा अवघड मांडला जातो, खूप वेळ लागतो, विस्तारानं मांडावं लागतं. मग कवितेचा फॉर्म सोडून तुम्ही अभिव्यक्तीसाठी कादंबरीचा फॉर्म का निवडलात? कविता अजूनही आपल्याकडे पूर्णतः रुळलेल्या नाहीत, सहजासहजी लोकांना त्या कळायला जड जातात. आणि कादंबरी प्रकार असा आहे की एक गोष्ट सांगितलेली असते त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ती समजायला सोपी असते. कादंबरी साहित्य प्रकाराचं मोल ह्याच्यामुळेच जास्त आहे, ते लोकांना सहजपणे समजत जातं. आणि त्यात एक गोष्ट असते, लोक 50व्या पान नंबरवर जरी थांबली तर बाबा 51 पान नंबरवर काय असेल हे 2 दिवसानं का होईना उघडून ते वाचतात. कवितेमध्ये घोटून आपण सार भरलेला असतो. तो सार
निश्चितपणे समोरच्या माणसापर्यंत पोहोचेल का, तेवढा त्याला पचेल का, हा प्रश्न असतो. त्याच्यामुळं कादंबरी हा साहित्य प्रकार मी लिहिण्याचं ठरवलं. आणि कवितेमधून मी एक प्रकारे क्रमशः माझं जगणं मांडतच होतो, पण मला त्याची मर्यादा जाणवायला लागली. कारण कवितेमधून नेमकं किती मांडू शकाल तुम्ही, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. एखादा प्रसंग मांडू शकाल, काही दिवसांची गोष्ट मांडू शकाल, पण तुम्हाला जेव्हा एक सलग असं काहीतरी खूप काही सांगायचं आहे, तेव्हा तुम्हाला दीर्घच लिहावं लागेल असं मला जाणवलं. आणि कादंबरी हा साहित्य प्रकार मी हाताळला. देविदासजी, म्हणजे आता जरी कादंबरीकडे तुम्ही वळलात आणि उसवनसारख्या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला, तरी शेवटी कवी आहात मूळचे. एखादी कविता जी जीवनातलं चटके देणारं वास्तव मांडणारी एखादी कविता नक्कीच आपल्या पुढारी न्यूजच्या आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर करा. हो, नक्कीच. आणि उसवनमध्ये सुद्धा 1, 2, 3 कविता आलेल्याच आहेत. उसवनमध्येही कविता आहेत. मी एक कविता सादर करू? माझी कविता सादर करतो. धागा नाव आहे कवितेचं. हो हो. माणसाच्या प्रगतीमध्ये चाकाचा शोध हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी शोध. या चाकाने पळवली सुसाट दुनिया. माझ्याही हातात एक चाक आहे, माझ्याही पायात एक चाक आहे. हे चाक फिरवून मी करतोय धागे जोडण्याचा प्रवास. यातून उमटत आहेत असंख्य खानाखुणा. जोडता आलं पाहिजे काहीही, नाही म्हणायचं नाही. हा एकच आवाज वारंवार येत असतो आतमधून. कुठलं जीर्ण धोतर, कुठली जीर्ण साडी हलक्या हाताने मजबूत करण्यासाठी करावा लागतो आटापिटा. खरं तर आपल्या नसा म्हणजे धागेच आहेत. कुणीतरी विणलंय हे शरीर. मुळ्या म्हणजे धागेच आहेत. कुणीतरी विणलंय हे झाड. धाग्यांचे असंख्य प्रकार आहेत. जाणकार शिंपी आयुष्यभर हुडकत राहतो वेगवेगळे धागेदोरे. फिरत्या रंगाचा न तुटणारा धागा मिळाला तर आयुष्य सहजपणे शिवता येईल असं वाटतं कधीकधी. पोटातल्या आतड्या गोळा करून गुडघ्याच्या वाट्या वाजत असताना श्वास रोखून धरून घालत राहतो टाके. सुईच्या तालावर पडत जातात काळजाचे ठोके. न तुटणारा धागा अभंग असलेली साक्ष देतो. त्यातून जाणिवे नेनिवेतला नामदेव ठळक उभा राहतो. त्यातून जाणिवे नेनिवेतला नामदेव ठळक उभा राहतो. त्यातून जाणिवे नेनिवेतला नामदेव ठळक उभा राहतो. हे शब्द देविदास सौदागर यांचे. म्हणजे यांच्याशी बोलत असताना ना मला आठवलं कोण? कविवर्य नारायण सुर्वे. त्यांनी म्हटलं होतं, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे. सारस्वतांच्या दरबारात साहित्य अकादमी पुरस्कारामुळे देविदास सौदागर यांची दखल घेतली गेली आहे. प्रश्न एवढाच आहे की उगाचच लोकांनी निवडून दिलेलं, लोकांचं असलं पाहिजे ते सरकार लोकांच्या पैशातून जणू काही पेशवाईचा रमणा होतो, तसे उपकार केल्यासारखे, दान दक्षिणा दिल्यासारखं, खिरापत वाटल्यासारखं तसा आव आणून जे काही करतं, त्यापेक्षा या तुळजापूरच्या आपल्या देविदास सौदागर यांच्यासारख्या अस्सल साहित्यिकांसाठी, या मातीतल्या आपल्या माणसांसाठी सत्ताधारी काही करणार का? ओपन फोरमचा हा भाग आपण याच प्रश्नासह इथंच संपवूया. अपेक्षा आहे की पुढारी न्यूजच्या या प्रश्नाला सरकारकडून, सत्ताधाऱ्यांकडून संवेदनशील मानल्या जाणाऱ्या, तसंच समर्थक ठासून सांगतात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांकडून लवकरच तसा सकारात्मक प्रतिसाद दिसेल. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईहून सातारा जातच तसंच ते तुळजापूरलाही जाईल. तुळजाभवानीच्या आशीर्वादाबरोबरच साहित्याच्या सेवकाचीही ते भेट घेतील आणि मोठी घोषणा करतील. त्यासाठीच ते ओळखले जातात, फक्त ती प्रत्यक्षात येणारी असावी. पुढारी न्यूज ओपन फोरममध्ये आपण इथं थांबूया. तुम्ही पाहत राहा
पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.